नमस्कार मित्रांनो, विवेकमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गेल्या 2 भागात आपण इंडोस्फिअर म्हणजे काय आणि त्याच्या खाणाखुणा काय म्हणजे पुरावे वगैरे संबंधित गोष्टींचा आढावा घेतला. या भागात आपण त्याला चॅलेंज करणारं काय आहे? म्हणजे त्याला आव्हान देऊ शकणाऱ्या गोष्टी काय आहेत? त्याच्यापैकी एक प्रमुखच गोष्ट खरं आजच्या भागात बघणं शक्य आहे. अं, जसं आपण म्हणतो की आता हे आग्नेय आशिया आणि भारताच्या संबंधांबद्दल आपण बोलतोय, याच्यामध्ये एक सर्वात प्रमुख घटक म्हणजे या भागाचा घटक नसून, या भागावर प्रभाव आजच्या काळात पाडू शकणारा एक घटक असा आहे, तो म्हणजे चीनी प्रभाव. आणि त्यामुळे भारतीय प्रभाव क्षेत्र याची जेव्हा आपण मोजमाप घ्यायला बसतो, तेव्हा समजा चीनी प्रभाव क्षेत्र नक्की ते कुठे आहे आसपास, कुठे वावरतंय, हेही बघणं आवश्यक ठरतं. तिकडे आपण आज बघणार आहोत. कारण हा फार कळीचा मुद्दा आहे. इंडोस्फिअर आणि तत्सम गोष्टी आपण एवढ्या सखोल पाहिल्या गेल्या 10 भागामध्ये. कशासाठी? कारण आपण एक परिवार आहोत, ज्याला इंडिक परिवार म्हणतात. आता इंडिक म्हणजे काय? मुळात आपल्याकडे काही जणांना इंडिया हा शब्द फारसा आवडत नाही. ते म्हणतात इंडिया का म्हणायचं? हे इंग्रजांनी आपल्याला दिलेलं नाव आहे आणि भारतच म्हटलं पाहिजे वगैरे. त्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे. मात्र मला एवढंच यात थोडक्यात सांगायचं आहे, की इंडिया हा शब्द काही वाईट नाहीये किंवा अयोग्य नाहीये. कारण तो इंग्रजांनी आपल्याला दिलेला नाहीये. कारण हे इंडिक, इंडिया, हिंदू ह्या सगळ्या शब्दामध्ये आपल्याला साम्य नाही का दिसत? या सगळ्यात साम्य आहे आणि हे त्या अर्थाचेच शब्द आहेत. त्यामुळे तो इंडिया हा परका नाही आहे. आता माहितीसाठी म्हणून मी सांगतो, विषय निघाला म्हणून, की मी स्वतः काही इतर भाषांचा थोडाफार अभ्यास केलेला आहे. जसं मी फ्रेंचचा काही थोडा अभ्यास केला आहे. मी जपानी भाषेचं एक परीक्षा पास झालोय वगैरे, वगैरे. थोडंफार त्यामुळे जपानी हे चीनीचंच एक भावंड असल्यामुळे मी सांगू इच्छितो, की आता उदाहरणार्थ इंडो असा उल्लेख आहे भारताचा. इंडो जपानी भाषेमध्ये. इंडो म्हणजे काय? हिंदू. आणि चीनी भाषेत तर उलट अधिक स्पष्ट आहे. हे लोक जर इंदो म्हणतात जपानी, तर चीनी लोक इंदू म्हणतात. म्हणजे फक्त एच ह येत नाही. इंदू. फ्रेंचमध्ये काय आहे? ऑन्द. म्हणजे त्यांचं स्पेलिंग वेगळं आणि उच्चार वेगळं असं थोडंसं असतं फ्रेंचचं. म्हणजे INDE ऑन्द. नंतर ग्रीक लोक म्हणजे युरोपातले प्राचीन समजले जातात. ते इंडिका. म्हणजे इंडिया हा शब्द मुळात इंग्रजांची देणगी नाही आहे आपल्याला. हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्याचा द्वेष करण्याची गरज नाही आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि म्हणूनच उलट त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण हा जो आपला इंडिक परिवार आहे, त्याच्या संदर्भात ते महत्वाचं आहे. इंडिक म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या ज्या भारतात जन्मलेल्या ज्या एक आपण पंथ, उपासना, पंथ, धर्म सगळे मिळून असं जे आपण म्हणतो, अ, त्याचं ते एकत्रित रूप त्याला विद्वत जगात इंडिक या नावाने ओळखतात. आणि म्हणून आपण हा इंडिक परिवार आहोत. भारत आणि त्याचं प्रभाव क्षेत्र. तर म्हणून आपण एवढ्या आस्थेने त्याच्याबाबत आपण माहिती करून घेत आहोत. आता आता म्हणाल की आजच्या जगामध्ये ते हे लोक जे प्रभाव क्षेत्र आपण ज्याला इंडोस्फिअर म्हणतो ते आसियान या गटात बांधलेलं आहे. तर त्यांना ही परिवाराची संकल्पना
कशी वाटेल, म्हणजे आपण जेव्हा त्या संबंधात त्यांच्याकडे कधी चर्चा करू त्यांच्याबरोबर, तर त्यामध्ये काहीही समस्या येणार नाही. कारण ही मुळात आपण एकाच संस्कृतीची अपत्य आहोत. आणि थोडी अधिक आधुनिक काळातली माहिती देण्याची गोष्ट म्हणजे हा आसियान गट जो आहे, त्यांची जी घटना आहे, म्हणजे त्यांच्या संघटनेची घटना जी आहे, त्याच्यामध्येच एका गोष्टीचा विशेषत्वाने उल्लेख आहे, की आपापसात या 10 देशांचे जे काही आपापसात समस्या उद्भवतील, प्रश्न उद्भवतील, ते आसियान वे, म्हणजे आसियान पद्धतीने सोडवले जातील. म्हणजे काय? तर जोपर्यंत एकमत होत नाही कुठल्याही गोष्टीवर, तोपर्यंत एकमेकाला सांभाळून घेत, समजावून सांगत वगैरे वगैरे ते एकमत करून घेऊन मग पुढे जाणं, त्याला ते आसियान वे म्हणतात, ज्याची जगाने नोंद घेतली आहे. तर आता हा परिवाराची आपण जेव्हा गोष्ट केली आणि सुरुवातीला म्हटलं, तर परिवाराला म्हणजे व्यक्तीला जसे असतात, तसे परिवाराला सुद्धा हितशत्रू असतात. आता शत्रू म्हणजे आपण एकदम वाईट, ताबडतोब निगेटिव्ह असं पाहण्याची गरज नाही. तर शत्रू आपण आपले ओळखलेच पाहिजे, हितशत्रू. आणि आता याच्यामध्ये काहीही वेगळं नाहीये, सर्वांनाच माहीत झालेलं आहे. अगदी अत्युच्च पदावरच्या भारतातल्या आपल्या लष्कर प्रमुखांपासून सर्वांनीच ते वेळोवेळी जाहीर केलंय. मला आठवतंय एक 20-25 वर्षांपूर्वी किंवा हो, 20 एक वर्षांपूर्वी आपले केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस होते. त्यांनीही बेधडक तेव्हा सांगून टाकलं होतं, की हा चीन आपला नंबर 1चा शत्रू आहे. ठीक आहे. तर आपण त्या अनुषंगाने आज या विषयाबद्दल बोलणार आहोत, की हे चीनी प्रभाव क्षेत्र हे नक्की कुठे आहे? सरमिसळ आहे का? कारण अनेकांची एक धारणा अशी आहे, आपल्याकडे तर आहेच, आपल्याकडे जास्त आहे, बाहेर कमी आहे. की हा जो आग्नेय आशियाचा देश आहे, ते कसे चीनी, भारतीय ठीक आहेत. भारतीय मूर्ती, देवळं, हिंदू वगैरे दिसतात, सगळं ठीक आहे, बौद्ध. पण हे दिसायला चीनीच दिसतात. कारण आपण आपल्या ईशान्य भारतातल्या भारतीय नागरिकांना सुद्धा आपण पटकन चीनीच बोलतो. म्हणजे मी एक ॲव्हरेज भारतीय माणसाबद्दल बोलतोय. प्रबुद्ध लोकांबद्दल नाही. तर असं आपण पटकन एक असं वर्गीकरण करून टाकतो. त्यामुळे आपल्या मनात एक धारणा सहज शक्य आहे, की हे चीनी किंवा चीन्यांची मिश्र अशी काहीतरी हे लोक आहेत. तर ते खरं नाहीये. आणि म्हणूनच या विषयाची चिकित्सा करणं आणि आपल्याला त्या गोष्टी पुरेशा बारकाईने माहीत होणं हे गरजेचं आहे. आपण गेल्या भागात जेव्हा इंडोस्फिअरचा अर्थ जाणून घेतला, तेव्हा आपण जाणून घेतलं की मुळात हा शब्द कोणी प्रचारात आणला. जेम्स मॅटिसॉफ नावाच्या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने, भाषातज्ञाने. त्यानेच 1990च्या सुमाराला सिनोस्फिअरची व्याख्या केली आहे. सिनो म्हणजे चीनी, इंडोस्फिअर तसं सिनोस्फिअर. तर त्यात त्याने व्यवस्थित, म्हणजे जो पूर्व आशिया, दक्षिणेचा भाग सोडून पूर्व आशिया त्यात आहे, पण त्यात थोडी त्याने गल्लत केली, एक सरमिसळ केली, व्हिएतनाम, लाव वगैरे त्याने त्याच्यात दाखवलं. पण त्याच विषयातले तज्ज्ञ, म्हणजे जसं संशोधन जसं पुढे पुढे जातं ते विकसित होत जातं, विषयामध्ये अधिक विषयातली माहिती जगापुढे अधिक येत जाते. तर त्यामध्ये एक निक एनफिल्ड नावाचा एक ऑस्ट्रेलियन भाषातज्ञ होता. त्याने 2005 साली जेम्स मॅटिसॉफने जी काही थोडी गल्लत केली होती ती दूर केली आणि जेम्स मॅटिसॉफच्याच इंडोस्फिअर ह्या व्याख्येवर त्याने शिक्कामोर्तब केलं. आणि त्यानंतरच एक जपानी पण एक इतिहासकार होऊन गेले, नाशिजिमा सादाओ, आणि एक अमेरिकन एडविन राईशॉर, या लोकांनी सुद्धा चीन, जपान, कोरिया, मंगोलिया याच्या व्यतिरिक्त
चीनी प्रभाव क्षेत्र अस्तित्वात नाही, हे असं स्पष्ट ठासून सांगितलंय जगाला. आता ही गल्लत जे मी म्हणतो, ती कुठे होऊ शकते? अ, भौगोलिक परिस्थिती अशी आहे, की आताच्या चीनची, मी परत म्हणतो आताच्या चीनची, कारण चीन कसा, चीनच्या भौगोलिक सीमा ह्या वेळोवेळी बदलत गेल्यात, वाढत गेल्यात. बदलत गेल्यात म्हणजे वाढत गेल्यात. त्यांनी आपल्याला आता तिबेटचं उदाहरण या शतकातलं किंवा गेल्या शतकातलं माहिती आहे. या शतकात त्यांनी पक्क करून टाकलंय. ईस्ट तुर्कस्तानच्या बाबतीतही तेच आहे. तसंच हे अनेक शतकांपासून चीनचं अतिक्रमण घडत आलेलं आहे आणि ते अगदी सुखेनैव चालू राहिलेलं आहे. त्याला त्यांच्या सुदैवाने कोणी अडथळा आणू शकलेलं नाहीये आजतागायत. तर त्यामुळे मी म्हणतोय आजच्या चीनला ज्या भिडणाऱ्या सीमा आहेत, तो अर्थात बर्मा आहे, लाओ आहे, व्हिएतनाम आहे. तर त्यामुळे काय होतं, की एक साधारणपणे म्हणतो, की बरोबर त्यांच्यावर त्यांचा प्रभाव असणार. आणि व्हिएतनाममध्ये सर्वात जास्त गल्लत होते. आपण जेव्हा व्हिएतनामबद्दल त्या भागामध्ये बोलत होतो, तेव्हा बघितलं आपण, की उत्तर व्हिएतनामचा म्हणजे एकूण आजच्या व्हिएतनामचा 1/3 भाग फक्त, हा प्रत्यक्ष चीनी प्रभावाखाली होता. आणि तो एक म्हणजे या दुसऱ्या सहस्त्रकाच्या आसपास तो स्वतंत्र झाला आणि व्हिएत लोकांचं राज्य आलं. आणि खालचा बहुसंख्य भाग, मध्य आणि संपूर्ण दक्षिण, हा हिंदू चाम लोकांच्या राज्याचा भाग होता. हे आपण पाहिलंय. हिंदू चाम लोक हे सर्वस्वी भारतीय संस्कृतीचे दूत होते. आणि पण नंतर काय झालं, की व्हिएत लोकांनी जे नंतर चाम लोकांना चिरडून टाकलं, आपण ते सविस्तर पाहिलंय. त्याच्यामध्ये जो व्हिएतनाम झाला आणि त्याच्यामध्ये लोकांना, त्यामुळे असं काही म्हणजे ज्यांचा फार बारकाईने अभ्यास नाहीये, अशा लोकांचा समज होऊ शकतो, की हो, व्हिएतनाम म्हणजे चीनीच प्रभावच पुढे गेलाय. तसं नाहीये. आणि व्हिएतनामच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे, आवर्जून पाहिलेलं आहे, की जरी चाम लोकांना ते वेगळ्या वंशाचे आणि वेगळ्या संस्कृतीचे होते, म्हणून व्हिएत लोकांनी त्या काळात जरी त्यांचं दमन केलं असलं, तरी सुद्धा आता त्यांची जी संस्कृती आहे, त्याला व्हिएतनामने अधिकृतरित्या चांगलाच पाठिंबा दिलेला आहे भारताच्या मदतीने, हेही आपण पाहिलेलं आहे. तर त्यामुळे हा मुद्दा स्पष्ट करणं आवश्यक आहे, की व्हिएतनाममध्ये थोडीफार गल्लत होऊ शकते, बाकी इतरत्र होण्याची गरज नाहीये. आता मगाशी जे मी म्हटलं, की काही लोकांचा समज अजूनही आहे, की उत्तरेतून येणारी चीनी संस्कृती आणि पश्चिमेन आणि दक्षिणेकडून येणारी भारतीय संस्कृती याच्या कचाट्यात सापडलेला हा प्रदेश आहे, वगैरे वगैरे, म्हणून मिश्र आहे. आता थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण जशी या तज्ज्ञांनी आणि इतिहासकारांनी व्याख्या केली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं आपल्याला भाग आहे. कारण तो त्यांचा अभ्यासाचं, परिश्रमाचं फलित आहे ते. आणि ज्यांच्याबद्दल मी बोलत होतो, की विशेष करून बाहेरचे लोक आणि अज्ञानामुळे आपले लोक, की इंडो चायना, जसं 18व्या शतकामध्ये फ्रेंचांनी तिकडे वसाहत बनवली, व्हिएतनाम आणि लाओ आणि कंबोडियामध्ये, तेव्हा त्यांनी त्याला इंडो चायना नाव दिलं. पण ठीक आहे, तर फ्रेंच राज्यकर्त्यांना, ते काही इतिहासकार नव्हते, फ्रेंच राज्यकर्त्यांकडून आपल्याला एवढ्या सखोल अभ्यासाची आपण अपेक्षा करू शकत नाही. ते त्यांना वरवर जे जाणवलं, ते तिकडे त्यांनी नाव देऊन टाकलं. त्यांचा उद्देश होता त्या भागावर राज्य करणं, तिकडची संसाधनं वापरणं, संपत्ती बाहेर काढणं आणि आपल्या देशाचा, फ्रान्सचा विकास करणं. याच्या पलीकडे त्यांचं काय फार मोठं धोरण असू शकणार नव्हतं. पण जे इतिहासकार होते, उदाहरणार्थ मी 2 भागामध्ये पूर्वी सांगितलं होतं, की फ्रेंच आणि डच ह्या 2, विशेष करून या 2 इतिहासकारांनी, म्हणजे या 2 देशांच्या इतिहासकारांनी प्रचंड अभ्यास केलाय आणि या विषयाचा, आणि भारताच्या पारड्यात आपलं मत टाकलेलं आहे भरभरून.
तर आता बरं, ही झाली चिकित्सा. फरक कसा बाबा, नक्की कुठे? भारतीय आणि चीनी प्रभाव क्षेत्राची काही गल्लत आहे का, सरमिसळ आहे का? तर तसं नाहीये. आता एक महत्वाचा मुद्दा याच्यात, की आताच्या आग्नेय आशियामध्ये राहणाऱ्या बहुसंख्य जनजाती, म्हणजे जनजाती असं आपण आता त्यांना म्हणूही शकत नाही, कारण ते एक प्रगत म्हणजे आधुनिक काळातले सुस्थापित देशांचे, प्रगत राज्यांचे, काही थोडीशी अप्रगत आहेत, पण ठीक आहे. त्यांचे ते नागरिक आहेत, सन्माननीय. म्हणून त्यांना आपण ज्या पद्धतीने जनजाती म्हणतो तसं नाही, पण इतिहासात जे पाहिलं ते सांगणं गरजेचं आहे. तर ते जे लोकसमूह आहे, त्यापूर्वी ज्या जनजाती होत्या, त्या सगळ्या आताच्या दक्षिण चीनमधून खाली उतरलेल्या आहेत आणि त्यांचं विस्थापन तिकडे झालेलं आहे. जसं थायलंडचे, लाओ, बर्मातले अनेक जण, शान, त्यांना आता आणि बामार, जे आता बर्मीज प्रमुख लोकसमूह तिकडे जे बहुसंख्यक आहेत ते, वियेत लोकांचं तर आपण पाहिलंच. हे लोक चीनमधून विस्थापित केले गेले, जो मुळात चीन नव्हता. आपल्याला हे माहीत असणं ह्याचबरोबर आवश्यक आहे, की चीनमध्ये आजच्या एकाच वंशीयांचं प्राबल्य आहे. ते हान त्यांना म्हणतात, हान वंशीय. त्यांचं 2010 साली घेतलेल्या जनगणनेनुसार 91% त्यांची बहुसंख्या चीनमध्ये आहे. ही 2010ची गोष्ट आहे. 2020 जर आपण पाहिलं, आपल्याला जर आकडे मिळाले, तर कदाचित ते प्रमाण अधिकच वाढलं असण्याची शक्यता आहे. कमी होण्याची शक्यता अजिबात नाही. तर हे हान वंशीय जे वरून आले उत्तरेकडून, त्यांनी त्यांच्या आक्रमणाने दक्षिणेतल्या या सर्व जनजातींना विस्थापित केलेलं आहे. जे आजचे दक्षिण पूर्व आशियाई म्हणजे आग्नेय आशियाई देश आहेत, त्यांचे राज्यकर्ते जे लोकसमूह आहेत, ते सगळे विस्थापित समूह आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही पार्श्वभूमी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणजे मी म्हटलं की दक्षिण किंवा वायव्य चीनचा भाग हा पूर्वी चीनचा भागच नव्हता. खुद्द एक चीनी विद्वान एक आहेत, बिन यांग नावाचे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत युनान हा एक प्रमुख प्रांत आहे आता दक्षिण चीनचा, तो चीनचा प्रांतच नव्हता. हे चीनी विद्वानाने लिहून ठेवलेलं आहे. अर्थात ते आता सध्या चीनमध्ये राहत नाही आहेत. म्हणजे या अधिक या उपर टिप्पणी करण्याची गरज नाही त्या विषयावर. पण त्यांनी हे सत्य सांगून ठेवलेलं आहे. आणि त्या युनान आणि भारतातल्या संस्कृतीमध्ये तेव्हा पूर्ण फरक होता, हेही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि भारताचं नाही, सॉरी, युनान आणि चीनी संस्कृतीमध्ये फरक होता. तो असा एक ठळक बाब म्हणजे की जेव्हा मृत्यूनंतर प्रेतावर जे अंतिम संस्कार होतात, ते चीनमध्ये ते सरसकट पुरायचे. युनानमध्ये मात्र हिंदू बौद्ध म्हणजे इंडिक पद्धतीनुसार त्याचं दहन व्हायचं, अग्निसंस्कार व्हायचे. हा त्यांनी लिहून ठेवलेला आहे. तर आता हे जे आपण पाहिलं की वरून म्हणजे चीन्यांनी विस्थापित केलेले लोक जे खाली ज्या अवस्थेत आले, त्यांनी अर्थात ज्या ज्या भागात आपलं बूड टेकलं म्हणा, ते स्थिर स्थावर झाले आणि नंतर त्यांचा विकास झाला वगैरे, विस्तार झाला वगैरे, तो कशा प्रकारे झाला असावा? मग तो अर्थातच तिकडचे जे ज्या जनजाती होत्या विस्कळीत,
आणि दुर्बल अ, त्यांना विस्थापित करून ते ते गेले. पण त्यामध्ये आपण बर्माच्या भागामध्ये आपण पाहिलं, की या स्थलांतराचा जोर असा होता, की एक इंडिक 2 राज्य होती बर्मामध्ये. उत्तरेला श्री क्षेत्र होतं आणि दक्षिणेला अ, द्वारावती होतं, मोन लोकांचं, उत्तरेचं प्यू लोकांचं. हे दोन्ही प्रमुख लोकसमूह नंतर जे जे सुसंस्कृत होते. ते काही दुर्बल आणि विस्कळीत नव्हते. ते सुसंस्कृत लोक होते. ते सुद्धा यामध्ये अ, विस्थापित झाले. म्हणजे ते ताबडतोब तसं झालं नाही, पण ते कालांतराने आपण पाहिलंय ते सविस्तर बर्माच्या भागात. बामा लोकांनी तो हे तसंच ते व्हिएतनाममध्ये अ, चाम लोकांचा संहार झाला. हा त्या मुळात चीनी म्हणजे लोकांनी हुसकावून लावल्यामुळे खाली जो प्रभाव त्या प्रदेशावर पडला त्याचं हे थोडंफार वर्णन मी सांगितलं. पण सांगण्याचं तात्पर्य असं याचं फलित दुसरं सांस्कृतिक अर्थाने, की एवढा प्रबळ शेजारी असून मात्र असा इतिहास असल्यामुळे ह्या लोकांनी, ज्यांना आपण इंडोस्फिअर म्हणतो, हे आग्नेय आशियाई देश जे आहेत, त्यांनी चीनी संस्कृतीचा अजिबात स्वीकार केलेला नाहीये. त्यांनी लांबून आलेल्या भारतीय संस्कृतीचा स्वीकार केलेला आहे. आता लांबून आलेली संस्कृती म्हणजे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या बरोबर आहे. चीनच्या सीमा त्यांना टेकलेल्या आहेत. भारताची सीमा फक्त बर्माला टेकलेली आहे. आणखी फक्त सागरी सीमा आहे. अ, त्या म्हणजे लांबच आहे भारत भौगोलिक अर्थाने. मात्र हिंदू राज्य फुनान हे जे होतं, ज्याचं आपण कंबोडियाच्या भागामध्ये विशेष करून पाहिलं, तर तेव्हाचा पूर्ण कंबोडिया, अर्धा लाओ, अर्धा व्हिएतनाम, थायलंड अर्धा, एवढा सगळ्या भागावर जे राज्य होतं ते हिंदू फुनान राज्य होतं आणि ज्याची ओळख आपल्याला म्हणजे इतिहासकारांना मानवी ज्ञानामध्ये भर पडली, की त्याची दुसऱ्या शतकापासून कमीत कमी ते तिकडे अस्तित्वात होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत. त्या फुनांची जी हिंदू संस्कृती होती, तीच ती वरून आलेल्या जनजातींनी स्वीकारली आणि त्यात ते त्यांना स्वास्थ्य लाभलं. हा इतिहास आहे. मगाशी मी उल्लेख केला अमेरिकन इतिहासकार रे शॉ. त्यांनी या संदर्भात अगदी परखडपणे फरक विशद केलेला आहे. चीनी संस्कृतीत काय, भारतीय संस्कृतीपेक्षा नक्की काय फरक आहे, हा त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे विशद केला आहे. एक प्रख्यात फ्रेंच इतिहासकार होऊन गेले, जॉर्ज सडेस म्हणून. त्यांनी अगदी स्पष्टपणे असं लिहून ठेवलेलं आहे, की चीनी लोकांनी म्हणजे पुढच्या इतिहासात जेव्हा हे सगळं जनजाती येऊन स्थिरस्थावर झाला, इतिहास हा वाहता असतो, तो पुढे पुढे जात असतो. तर त्यामध्ये मग चीन्यांनी यांना मांडलिक बनवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे प्रत्यक्ष जरी चीनी सैन्य वगैरे तिकडे नसलं तरी मध्ये मध्ये मोहिमा काढून सागरी मोहिमा सुद्धा करून यांना आपल्या धाकात ठेवण्याचा चीनने सदैव प्रयत्न केला होता. आणि त्यांच्याकडून नजराणे म्हणजे खंडणी थोडक्यात एक वार्षिक वगैरे यावी अशी अपेक्षा त्यांची नेहमी असायची. आणि त्याला भिवून ते अनेक लोक तसं करायचे सुद्धा. हे जॉर्ज सडिसने लिहिलंय आणि त्याचबरोबर त्यांनी असं लिहिलंय, की भारतीय लोकांनी मात्र म्हणजे भारतीय लोक जे त्यांची संस्कृती जी हिंदू बौद्ध संस्कृती घेऊन आले, ते त्यात एवढे सरमिसळ एवढी छान त्यांचं होऊन गेलं. त्यामुळे त्यांच्यात आणि त्या स्थानिक लोकांमध्ये काही भेदच राहिला नाही. हे त्यांनी भारतीय इतिहासकार नीलकांत शास्त्री यांनी सुद्धा याचं विवेचन म्हणजे त्यात थोडी अधिक भर टाकली आहे.
ते म्हणाले की चिन्यांचा संचार हा पूर्वी सर्वत्र होता. म्हणजे विशेष करून व्यापाराच्या ते अधिक म्हणजे खूप चांगले व्यापारी होते ते. आणि ते सर्वत्र इकडे फिरत असायचे नेहमी. पण कुठेही ते परके म्हणून राहायचे. ते स्थानिकांशी अजिबात त्यांनी कधी जुळवून घेतलं नव्हतं आणि म्हणून ते स्थानिकांनाही नेहमी परकेच वाटले. मात्र हिंदू लोक जे आले, ते त्यात अगदी खडीसाखरेसारखे विरघळून गेले. म्हणजे त्यांचं आपापसात अगदी रोटी-बेटी संबंध आणि सर्व काही झालं. हे सगळे मोठ्या इतिहासकारांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि अशी ही आपली जी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली, भारतीय संस्कृतीची आग्नेय आशियाच्या संस्कृतीबरोबर, त्याचं फलस्वरूप म्हणजे आपला हा इंडिक परिवार आहे. आणि आजच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्तरावर वापरण्यासाठी इंडोस्फिअर हा शब्द अतिशय उपयुक्त आहे. आपण इथेच थांबूया. अ, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आप्तपरिचितांपर्यंत पोहोचवा असं मी तुम्हाला परत एकदा सांगेन. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि विवेकच्या फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.